इथं उतरून सोडून जाऊ शकता मंगळसूत्रासारखी सुद्धा शेप आहे. राम आणि सीता लिहिले ह्याच्यावरती. मस्त आणि जबरदस्त असं पौष्टिक उपीट आपलं. तुम्हाला जर डाएट करायचं असेल आणि खूप वेळ म्हणजे एक टाइम चपाती खायची असेल आणि भूक लागावी नाही असं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप छान आहे. आणि बघा आता जी कढई होती त्याच्यामध्ये 3 ते 4 चमचे मी तेल घेतलं होतं आणि जवळजवळ 3 ते 4 मिनिट मी त्याच्यामध्ये जो जाडा गरा असतो ना तो छान भाजून घेतला आणि एका ताटात भाजून झाल्यानंतर काढून घेतला आणि नंतर त्याच कढईमध्ये तेल घेतले. तुम्ही इथं तूप पण घेऊ शकता, पण माझ्या मुली जास्त वास आला तर तुपाचा खात नाहीत म्हणून मी तूप 2दा नाही वापरत. तर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली. त्याच्यानंतर कच्चे शेंगादाणे आहेत ते सुद्धा 2 ते 3 मिनटं छान असे परतून घेतले. त्यानंतर मीडियम साईजचा 2 कांदे कट केले होते ते छान भाजून घेतले आणि दुसऱ्या गॅसवरती मी दाखवलं तुम्हाला की पाणीसुद्धा गरम करण्यासाठी ठेवले. आणि आत्ता जे वाटीमध्ये दाखवलं ती आहे हरभऱ्याची डाळ. याच्या जागेला तुम्ही मुगाची डाळ पण वापरू शकता. तर ती 1 तास कोमट पाण्यात भिजत घातली होती आणि ती सुद्धा छान तेलात परतली. त्याच्यानंतर 7 ते 8 हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे, मुठभर कढीपत्ता टाकून घेतला आणि 7 ते 8 काजू आणि बदाम 7 ते 8 याचे जे तुकडे केले होते ते पण टाकून घेतले. अगदी हेल्दी आणि बिलकुल भूक लागणार नाही या पद्धतीनं जर तुम्ही उपीट 1 वाटी जरी खाल्लं तर हे मी चौघांसाठी बनवतेय. आणि त्याच्यानंतर बघा जो भाजलेला गरा होता ह्याच्यासाठी थोडासा या उपीटासाठी जाडा गरा वापरायचा, तो गरा टाकून घेतला आणि आमच्या चवीनुसार मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर लास्टला मुठभर कोथिंबीर टाकली आणि हे सगळं सुक्कं किंवा कोरडं मिश्रण होतं ना ते छान मिक्स करून घेतलं. त्याचबरोबर मसाल्याच्या डब्यातला अर्धा चमचा हळदसुद्धा मी तेलात टाकून घेतली होती आणि दुसऱ्या गॅसवरती गरम केलेलं जे पाणी होतं ते थोडं थोडं करून मी ओतलं आणि बघा तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता की कितपत पाणी ओतलंय मी. आणि आता हे सगळं छान मस्त मिक्स करून घेतलं जेणेकरून मीठ आणि सगळ्या गोष्टी एकत्र छान मिक्स होतील. त्यानंतर 2 मिनिटासाठी आपल्याला याच्यावरती ताट झाकून घ्यायचे. 2 मिनिटं झाले आणि ताट उघडून बघितलं. परत एकदा हे सगळं छान मिक्स केले आणि आता परत एकदा 2 मिनिटासाठी ताट झाकून ठेवायचे. आता परत एकदा 2 मिनिटं झाले आणि म्हटलं आता पटकन आहोंसाठी हे उपीट आहे नाश्त्यासाठी द्यावं. तूप टाकल्यामुळं बघा वाटीला आपल्याला तेल तूप काही लावावं लागत नाही. अगदी इझिली ते वाटीत मिक्स केल्यानंतर आपलं उपीट निघतं आणि बघा किती सुंदर टेक्स्चर दिसतंय आणि मुलंसुद्धा आवडीने खातात. तुम्ही नक्की ही माझी रेसिपी ट्राय करून मला कमेंटमध्ये कसलं मस्त आणि जबरदस्त असं पौष्टिक उपीट आपलं तयार झालेलं आहे. एवढं जरी खाल्लं तर तुम्हाला दुपारपर्यंत बिलकुल भूक लागणार नाही आणि दही उपीट बरोबर खायला खूप भारी लागतं. तुम्ही जर खाल्लं नसेल कधी दही आणि उपीट तर नक्की ट्राय करा. हाय, मी आहे त्रिवेणी. परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मस्त असं अचानक भयानक चालले पंढरपूरला. अहो म्हटले चल, मी चाललोय, त्यांचं काम होतं, येते का? तर म्हटलं चला तेवढंच बाहेरनं एक चक्कर मारून आली ना तर भारी वाटतं. चला तुम्ही पण सोबत. देवाला वगैरे नाही जाणार परंतु असंच एक ड्राईव्ह. कधी कधी घरात बसून पण कंटाळा येतो ना आणि असं काय आवर्जून नाही चाललो तर त्यांचं काम आहे म्हणून मग चालले. कृष्णाला म्हटलं तिथं पाण्याची बॉटल दे एक भरून. पाणी सोबत असलं म्हणजे बऱ्यापैकी बरं पडतं. मला सारखी तहान लागते आणि पाणी पाणी होतं त्यामुळे मग म्हटलं एक मोठी पाण्याची बॉटल भरून घ्यावी. बाय बाय. आवाज कशाच येते? येतो एवढा लईच येतो जरा. कसलं डेंजर गरम होते. शिजायचंच काम आहे. गाडी उपर भेटलं असतं बरा बरा वारं तर लागलं जीवाला. थोडं तर हे गाडी उन्हात असल्यामुळे गरम झाली. आता इथून थोड्याच अंतरावरती माझ्या माहेरचा रस्ता लागतो. सासर माहेर दोन्ही का? बरं असू दे. पण असू दे, आमचं गाव नाही तुमचं गाव आहे. हा असू दे. तर थोड्या अंतरावरती आहे आणि दाखवते तुम्हाला, त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा. पण
जाणार नाही, इथं रोड पासून 3 किलोमीटर आतमध्ये आहे आणि त्या अगोदर भरपूर चढ होता. आता हा चढ काढून मस्त असा बघा पालखी मार्ग आहे हा. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज या रूटवरती म्हणजे पालखीच्या वेळेस इथून जवळजवळ 100 पालख्या आहेत ना, या रोडवरून तोंडले बोंडले पाठीमागे गेलं तिथं एकत्र येतात आणि इथून एकत्र होऊन जाते. आणि पुढंच थोड्या अंतरावरती टप्पा आहे. तर पहिलं ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांच्या पालखीची भेट त्या टप्प्यावरती व्हायची, म्हणजे इथून 2 किलोमीटर ते 1.5 किलोमीटर अंतरावरती. आणि आता बघा इथं बोर्ड दिसते ग्रीन तुम्हाला, तिथं आहे आमच्या माहेरचा स्टॉप, म्हणजे इथून आतमध्ये जाता येतं माहेरी. पण आता काही आहोन येणार नाहीत, आहे की नाही. हे बघा इथं बोर्ड आहे दसूर म्हणून, तर इथून आतमध्ये आहे रोड जाण्यासाठी. हा बघा हा. आणि ह्या वर्षीची भेट आहे ना इथं झाली ती पालखीची, आणि नेहमी भेट होती ती पुढच्या बाजूला बघा, तिथं रोड दिसतोय त्याच्या आणखीन पुढं व्हायची भेट. पण ह्यावेळेस बातमीमध्ये सुद्धा टीव्हीला इथलाच दाखवलं होतं आणि आमच्या गावाच्या नावाचा उल्लेख झालेला होता. ही चिंचणीच नाव. आणि इथं छान असं हे दिसतंय ना तुम्हाला, हे चिंचणी आहे. पर्यटन स्थळ खूप छान आहे. हुरड्याच्या दिवशी हुरडा पार्ट्या वगैरे इकडं भरपूर लोक येतात. आम्ही एवढ्या जवळ असून आम्ही काही गेलो नाही आणखी, परंतु युट्यूबला सुद्धा बऱ्याच व्हिडिओ आहेत बघा ह्या चिंचणीच्या. इथं लिहिले की छान पर्यटन स्थळ आहे आणि बायकाच तिथलं सगळं चालवतात. तर इथं पाठीमागं ते चिंचणीचं गेलं तर छान पर्यटन स्थळ आहे आणि तिथलं सगळं जेवण वगैरे घरगुती पद्धतीचं आणि बायकाच बनवतात. आणि इतकं स्वच्छ आहे ते, म्हणजे वसलेलं गाव आहे की नाही असं काहीतरी काय झालं म्हणजे काहीतरी नाही काहीतरी झाल्यावरती असं वसलेलं गाव आहे ना, म्हणजे उठून ते तसं आहे काहीतरी. मोजकीच घर आहेत आणि छान आहे. युट्यूबवरती सर्च करून तुम्ही पंढरपूर जवळ चिंचणी म्हणून टाकलं तरी तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील. युट्यूबवर मला वाटतं उर्मिला निंबाळकर आहे ना, तिच्या मिस्टरांचं चॅनल आहे, त्याच्यावरती तिथं गेलेली त्यांनी व्हिडिओ टाकलेली आहे छान अशी. आणि तेव्हा मी पहिल्यांदा बघितलं होतं चिंचणी आहे म्हणून माहित होतं, पण त्यांच्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा पाहिलंही मी ते. तर इथं 11-12वीला मी इथं शाळेला होते, वसंतराव काळे विद्यालयामध्ये 11-12वीला. इकडं असं आहे ते बघा. आता माझ्यासारखं किती जणांचं असतंय सांगा. मी आता काय म्हटलं सोबत येण्यामागचं कारण, तर झालता विषय असा की ते काय म्हणले तुला काय खायचं तुझं आवडतं पंढरपूर मधलं, कारण कॉलेजला असताना मी मस्तानी वगैरे तिथली प्यायची मला फार आवडायची. अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही बघितलंच असेल. मग मी म्हणलं मला नाही काय खायचं, मी अशी झाली तुमच्या सोबत. तुम्ही काय म्हणला टाइम स्पेंड करायला. मी म्हणलं टाइम स्पेंड करायला नाही आली, मी यासाठी आली. मी गाडीत बसून जर भांडली ना तर तुम्ही मला निम्म्या रस्त्यात उतरवू शकत नाही आहे की नाही. भांडण केल्यानंतर आता ही मला निम्म्या वाटत भांडायसाठी आली. हा उतरवू शकत का नाही, उतरवू शकत मला. मी भांडायसाठी येऊ कशासाठी येऊ, माझं हितू काही पण असू शकतो, त्याचं काही कोणी मालक नाही माझ्या हितूच. हा महत्वाचं म्हणजे गावत नाहीत घरी जास्त. आता गावतात ना गाडीत, 2 तास सुट्टी नाही माझ्यापासून. ऐकूनच घ्यावं लागणार आहे मी काय बोलत. त्यांना पण निम्म काम सोडून जाऊ शकत नाहीत आणि मला तर कुठं सोडून जाऊ शकत नाही. गैरसमज म्हणजे सोडून जाऊ शकता, इथं उतरून सोडून जाऊ शकता, जाऊ शकता. तुमच्या समोर बोललेच बरं का, मला जर इथं पुढं काय कुठं सोडलं बिडलं मी काय नाही गावली बिवली तर त्याला जबाबदारी यायचं. काय तुला म्हटलं की तुम्ही आता कुठं बी सोडून जाऊ शकता. ताप दिले हो, काय ताप दिलाय तुम्हाला म्हणलं आपलं मजे हा का लगे तुम्ही मला सोडायला लागला. वा गुरु कुठं बी सोडून जाऊ शकते. माझ्याशीच आहे आता. काय निमित्त लागतं ना तुला. कारण नव्हतं भांडायला, गावलं कारण. आता ह्याच्यावरनं मी त्या शब्दावरनं अर्धा तास तुम्हाला भांडू शकते की मला तुम्ही कुठं बी सोडून जाऊ शकता म्हणून. थांबा आता थोडं भांडून मग भेट. पोहोचलो पंढरपूरमध्ये. किती वाजले आता? 4 वाजले ना करेक्ट. हे माझं KBP कॉलेज, इथं माझं फर्स्ट इयर कम्प्लीट झाले. सेकंड इयरला पण वडिलांनी माझं ॲडमिशन टाकलं होतं माझं, पण प्रेग्नेन्सीमुळं अभ्यास
जॉईंट फॅमिली या सगळ्या गोष्टीमुळे झालं नाही, पण बेस्ट कॉलेज आहे. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर. हे मुलांचं गेट आहे आणि इथं आहे समोरच्या बाजूला मुलींचं गेट सेपरेट आहे. जाण्या येण्यासाठी आपापल्या गेटमधूनच जायचं इथून जाताना. छान आत एकदम मस्त कॉलेज आहे, सगळ्या सुविधा वगैरे एकदम बेस्ट. फेवरेट युनिफॉर्म मस्त असा मठ आहे बघा इथं कैकाडे महाराजांचा, आणि इतका छान आहे बघायला. वडील माझे लहान असताना सारखे घेऊन यायचे दाखवायला. ते गरुडाच्या तोंडातून जायचं, परत सापाच्या तोंडातून, शंकातून, असं बरंच काय काय आता आठवत नाही मी, पण बरीच 6वी 7वीला असताना मगरीच्या तोंडातून हे बघा दिसतंय वरती तिथं असं जायचं. छान मठ आहे हा. पोरींना घेऊन येऊ एकदा या मठात. काकानी खरं तर नेले फिरवून त्यात. मला माळ घ्यायची. ही प्युअर तुळशीची नसतीये ना, पण ही राम तुळस. हा मला प्युअर तुळशीची द्या. हे द्या. 5 पदरी 120 रुपयाची. ती 2 पदरी ती मंगळसूत्रासारखी आहे. याला थोडस गुरुमणी दुसरा टाकून, गुरुमणी मोठा टाकून भेटेल का थोडा? मोठे कशी पाहिजे. हा पण ती बारीक माळाला बारीकच असते, जास्त मोठे पण उपयोगाचे. ते काय होतंय झिजून झिजून पडून जातोय मनी. ही पीठ बांधलेली. हा ते पडला की परत प्रॉब्लेम येते. किती छान छान माळ आहे ही बी तशीच आहे. हा चालते. माळ मोठे ना थोडीशी तेवढी नॉर्मल फरक आहे. ही का हा ती घेऊ बरं त्यातली द्या. ह्यातली अजून प्युअर तुळशीची कोणती आहे? ती एक आहे, ती डबल ह्याच्यातली, सिंगल मध्ये ती एक आहे. गहू मनेसारखं गहू सारखा आकार दिलेला आहे. ही पण तुळशीचीच आहे का प्युअर? मधले मणी पांढरे आहेत ना. हा आणि हे तुळशीचे. तुळशीचे कांडी मणी कितीला आहे ती? 40 रुपये. ती एक द्या की. एवढा पाहिजे काय याच्यापेक्षा. हा नाही हे असू दे बस झालं. हे धरा हातात तुम्ही वाढू नका. किती छान केलंय हे. हे लाकड हे हँडमेडच आहे, लाकडाच आहे. हँडमेड. ही मोबाईल धरतात तुमच्या हातात तुम्ही व्हिडिओ काढा. हे सगळं लाकडाचं आहे. हा लाकडी पूर्ण सगळं. मशीन मेड का? मशीन मेड आहे हे फक्त हँडमेड आहे. हा 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 म्हणजे त्यात हँडमेड पण आहे म्हणायचं. दोन्ही पण आहे. ह्याच्यावर काय लिहिलंय की? राम लिहिलंय. हरे राम हरे राम हरे राम लिहिलंय. एक हरेच असतं, एक रामचं असतं. हा 130 रुपये. 130 ला आहे का हे? छान आहे पण हे. मंगळसूत्रासारखी सुद्धा शेप आहे. राम आणि सीता लिहिले ह्याच्यावरती. किती सुंदर आहे हे. गाठवले हे एक द्या की राम सीता चांगलं. ते दोन्ही पेंडंट व्यवस्थित बघून द्या. चार्जिंग संपलंय मोबाईलचं आणि माळा घेतले छान. असं बऱ्याच माळांचं असं झालं की गुरुमणीच भिजून भिजून ते होलमधून निघून पडतोय. आणि ही खूप दिवसापूर्वी माझ्या छोट्या भावानी त्याच्या बायकोला एकाने मला एक माळ आणली होती. त्याचा गुरुमणी होता आणि माळच होती अख्खी नवीन, ती घातली मी. आणि म्हणून मग आज माळा घेतल्या होनकडून. जरा म्हटलं मला माळ घ्या तुळशीची. आणि छान एक मंगळसूत्र सुद्धा पॅटर्न मिळाला, म्हणजे की त्याच्या डोरली केलीत ती 2 आणि त्याच्यावरती एकावरती राम आणि एकावरती सीता लिहिले. तर म्हटलं चला ते पण घेऊया नवीन काहीतरी ट्राय, असं कधीतरी वापराय. आणि एक नेकलेस मध्ये घेतली आहे माळ. म्हणजे किती विविध प्रकार आलेत, म्हणजे एवढे प्रकार आलेत म्हणून ते पण माहित नव्हतं. तर झालं शक्य तर घरी ब्लॉग कंटिन्यू करून दाखवते. नसेल तर उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ह्या तुळशीच्या माळा कोणत्या कोणत्या घेतल्या ते दाखवते. आणि आताचा जर छोटासा आपला धावती भेट पंढरपूरची व्हिडिओ टाकते तर आवडला असेल आणि आणखीन लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असाच तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या. नंतर भेटू छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.